तेजा तेजा खाली उतर तेजा तेजा बाहेर बाहेर मला उत्तर पाहिजे तेजाचं नाव घेतलं लोक म्हण अशी चळचळ चळचळ कापत्यात उजेडात तुझा भास काळी जण अडकतो मधी सास रान साध तुझा टंक त्या पोरगीनं आपल्याशी पंगा घेतला पण यानं काहीच नाही केलं आपल्यासाठी नाऱ्या दादा एक काम करू आपण घरी जाऊन बोलू की चला घरी 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 काय नाही मला आत्ताच्या आत्ता प्रश्नाचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे तरच मी जाणार इथं तेजा ए गुरु बस झालं त्या पोरीने कुत्र्यासारखं मारलं आम्हाला अरे पण तुला स्वतः जायला कोणी सांगितलं होतं माईसाठी एवढं करायला नको पण हो तू नुसता बघत बसला होता आम्हाला मारताना घोर लढाई घुमे विजयाचा मध्ये बोल नको पण मी दोस्त आहे आमचा मी बघून ठेव आणि एवढा असल्यापासून आम्ही दोस्त आहे काय गरज होती तुला तुला 1000 वेळा सांगितले असले नसते उपद्व्याप करायचे नाहीत म्हणून पण तू ऐकशील त्या शपथ काय पण बोला कसली रावडी एंट्री मारली वैदेहीने एकदम फिल्मी स्टाईल है मग लेडी सिंगम है आपली वैदेही पोरांना बोलणार की तो बँडी बज गई अरे वैदेही मस्त भांगी नाख्यो तोडे ना का भुक्को करी नाख्यो स्टॉप दिस नॉनसेन्स मस्करी चालली ही मस्करी चालली आहे का मी आयोजकांना जाऊन डिक्लेअर करणार आहे रणरागिणी वॉरियर्स आता ही टुर्नामेंट खेळणार नाही सर प्लीज असं नका करू वैदेही तू मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस झालंय सगळं तुमच्यामुळे आणि या वैदेहीमुळे झालंय चूक तिच्या एकटीची नाहीये तुम्हा सर्वांची तुम्हाला काय वाटतं हा तुम्ही फार मोठा पराक्रम केलाय सर त्या मुलांनी आपल्या मुलींना मारलं असतं त्यांची छेड काढली असती तर चाललं असतं का तुम्हाला कॅन्सर म्हणजे कॅन्सर का वागलास तू असं तू शांत का बसलास तेजा तेजा मला उत्तर पाहिजे तेजा सर खरंच सॉरी मी माफी मागते पण असं नका करू सर प्लीज
चांगलं 10 उठाबशा काढायला लावा तिला. आई आई तू इकडे कशी काय? मीच बोलवलंय त्यांना. का सर? माझं तर तू काही ऐकत नाहीस. तर म्हटलं तुला व्यसन घालणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे तुझी आई. सुमनताई, अहो अशी कशी आहे तुमची मुलगी? नॅशनल लेव्हलची प्लेयर तर राग पण नॅशनल लेव्हलचाच. ना रागावर अजिबात ताबा नाही बरं. अहो ते आता तुम्हीच वळणावर आणा सर तिला. माझं तर काही ती ऐकतच नाही. पण असं कोण आहे तुमच्या घरात? एवढा राग येतो कुठून? तिच्या पप्पांवर गेलीये ती. नाही म्हणजे तिच्या पप्पांचेच गुण आलेत तिच्या अंगात, म्हणून हे सगळं असे. पण सर अहो एक बोलू का? नाही म्हणजे कसं आहे, मला मान्य आहे पोरी चुकले आहेत, पण अहो ते त्यांच्या कबड्डीच्या मॅचेस तर तेवढं काही कॅन्सल करू नका. अहो लय कष्ट केलेत पोरींनी, आणि तुम्ही पण केवढी जय्यत तयारी करून घेतली त्यांची. हा ठीक आहे. थँक्यू सर. पण वैदई, ही शेवटची सत्य. यानंतर टुर्नामेंट होईपर्यंत मला कुठलाही गोंधळ नकोय. कळलं? कळलं का? कुणी सांगितलं होतं तुला हा आगाऊपणा करायला? रे त्याच्या आईसाहेबांच्या पोस्टरचा इन्सर्ट केला था पोरीनं. माईसाहेबांना लई मानतोस ना? त्यांना आवडलंच तर काय सगळं? या बाहेरनं कबड्डीसाठी आलेल्या पाहुण्या पोरी, त्यांच्यावर तू हल्ला केलास. त्या पोरींच्या हातून गुरुने मार खाल्ला. कौतुक केलं असतं का तुझं? हा जरा टोचकं वापरून विचार कर की, माई असत्या तर त्यांनी हे प्रकरण कसं हँडल केलं असतं? राडा करतात. सगळ्या गोष्टी राडा करून सॉल्व्ह होत नाहीत गुरु. हे तू बोलतोयस त्याच्या? माई साहेबांची इज्जत त्या पोरीनं थोडीला मिळवली, तिला एवढा स्वस्तात सोडायचं होतं? त्या पोरगीचा मर्डरच केला. गुरु, एक लक्षात ठेव, पोरीच्या जातीला आणि पोट भरणाऱ्या मातीला नख लावायचं नसतंय. याच पोरींवर हात उचलणाऱ्याला काय म्हणतात माहिती? नशीब समज हे फक्त माझ्यापर्यंतच आलंय. माईंना जर हे प्रकरण कळलं, माईसाहेब
माई तुम्ही इथे अचानक कसं काय? तुम्ही सगळे गेलात ना त्या पोरींच्या हॉस्टेलला? हा, एक काम करा, तो चिखल दिसतोय तो उचला आणि माखा आमच्या तोंडावर. माई काय बोलताय तुम्ही? काय बोलायचं आम्ही? काय बोलायचं? तुम्ही त्या हॉस्टेलवर जी राड घातलीये ना ती बघितल्यावर समजे हेच बोलणार आहेत. तेज प्रताप राजकारणातली इमेज एकदा का करपली का करपली. तुम्हा सगळ्यांना आम्ही लोकांपुढे नाक घातलेला आवडतंय का? नाही 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 नाही, इथं पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत बातमी पोहोचली. अक्कल बिक्कल नाहीये का तुम्हाला? आता हे सगळं नीट करायला परत ग म भ न पासन सुरुवात करावी लागणार आहे. इकडं बघा, तुम्ही काय केलंय ना हे? आमचा ट्रस्ट आहे तुमच्यावर. हे पोरीचं हे असलं सगळं ना हे तुम्ही नाही करू शकणार. कोणी केलंय? नाव नका सांगू, ते आम्ही बराबर शोधून काढू आणि मग त्याची कबर पडतो. पण आता आमचे कान आसुसलेत फक्त एक गोष्ट ऐकायला, की हे तुम्ही केलं नाही. बोला. माई मी केलंय. अरे थंडर, मीच केलंय, तेच सांगतोय मी. दुसरा कोणी नाही, मीच केलंय. आणि ए गुरु, ए आपला आरोप तुमच्यावर घ्यायचा नाही. हा, मी केलंय तर मी केलंय. हा, चल मागे हो, चल. माहिती मीच केलंय. जराशी चूक झाली माझ्याकडनं. जराशी चूक झालीये तुमच्याकडनं. राजकारणात आमची इमेज जपायला धडपडतोय हो आम्ही. आणि तुमच्या या प्रकरणानं त्या विरोधी पक्षाच्या हातात आयतं कोलीत दिलंय तुम्ही आमची नालस्ती करायला. का केलं तुम्ही? माहिती रागाच्या भरात. ट्रस्ट तोडलाय तुम्ही आमचा. पहिल्यांदा आजचा दिवस आहे ना तो लई बेकार दिवस आहे आमच्यासाठी. ए चला माग, अजून डोकं तापू नको माईंचं. काय केलंस? हे समजा त्या गुरुमुळे झाले आणि तू स्वतःवर आळ घेतलास. अरे गुरु, आता का बोलती बंद झाली तुझी?
बोल की आता का चूळ बनून बसलायस? खंडर, तो आपला दोस्त आहे, सांभाळून घ्या सांभाळून. मला काय आवडले नाही सांगू तुमचं तेज आता. ए हार तुझ्या मायला तुझ्या. बरोबर, माईसमोर तुला सहज उघडा पाडू शकलो असतो मी. पण तो दोस्त आहे आपला, लहानपणापासूनचा दोस्त. आपला फंडा क्लिअर आहे. दोस्तीसाठी काय वाटेल ते. आज जर असं केलंस ना तर तेव्हाच आपली दोस्ती संपल आणि दुश्मनी सुरू होईल. तुला तर माहितीच आहे आपण दुश्मनांची काय हाल करतो ते. तेव्हा सांभाळून राहा दोस्ता. जरा मेंदू बिंदू हल्लाय का ग? पोट सरांचं झालं आता तू सुरू झालीस. काय म्हणली? काय नाही. पोरीच्या जातीने का नाही जरा मोहन डसू नये. एवढा वेळा सांगितलं त्या माई साहेबांच्या नादाला लागू नको लागू नको. घरात पाहुणे येणार आहेत ताईला बघायला तर त्यात मदत करावी, तर तसलं काही नाही. मारामाऱ्या करत सुटली पोरांसारखी. म्हणूनच मी तुला गावी येऊ देत नाही. आई, तू पोट सरांना खोटं का म्हणालीस? काय खोटं म्हणली? हेच की माझा तापट स्वभाव माझ्याकडे पप्पांकडून आलाय. तसंच आहे की, पप्पांकडनं चाललंय. काय मला पप्पांचा स्वभाव माहित नाही का? ते माझ्याशी फारसं बोलत नसले, मला नावानी वगैरे हाक मारत नसले तरी ते फक्त मी बाहेर राहते म्हणून. वैदेही रागाने नाही बोलत आहे ग. जे फॅक्ट आहे ते सांगते. तुझं म्हणणं आहे की माझा हा तापट स्वभाव त्यांच्याकडनं आलाय. अगं मला माहितीये मला माझा राग कंट्रोल होत नाही, पण ते साधी माशी मारायला कंटाळा करतात ग. ते कसले एवढं एक्स्ट्रीम वागतात. खरंच पप्पा असे होते? आता त्यांच्या तरुणपणीचं तुला माहित की मला माहित? हा तू चल लवकर, पाहुणे येणार आहेत कधी. तू थंडर, काय ते ऐक की बोलणार, मला ह्याच्याशी बोलायचं नाहीये. अरे थंडर, नाही मला ऐकायचं नाही कुणाच. अरे अरे का अरे, सगळी चूक त्या गुरुची आणि हिनं स्वतःवर आळ करून घेतलाय. हे बघ, तू त्याची बाजू घ्यायची नाही, त्याची वकिली तर करायचीच नाही. मला त्याच्याशी बोलायचंच नाहीये. ते तरी कुठं बोलतायत तुझ्याशी? ते बघ, ते त्यांच्याच तंद्रीत आहेत. गुबुळाला चिकटलं गोर गोर रूप तुझं, हे खवळल्या बघतात येडखुळ मन माझं. रान सार तुझा भिनलेला टंक, एखादा घोर अशी खुळ्यावानी काय वागायला घुमे विजयाचा शंख, चढलेला पारान पिसाटला वाराग, माझ्यासाठी तूच आता गावलेला थाराग. तू तार तूच परी उधळला रंग, पेटलेल्या वनव्यात तुझ्यासाठी.
तेजदा तेजदा काय तेजदा कुठे लक्ष आहे तुझे? अरे आमची स्टोरी काय ऐकतेस का नाहीस? काय तंडर तेच स्टोरी सांगतोय. इथं माझ्या मनात वेगळाच पिक्चर सुरू आहे. पिक्चर? हिरो कोण आहे? दस्तूर खुद्द तेज प्रताप. आणि हिरोईन? लाजले लाजले लाजले. ए लाजत नाहीये, नावच माहित नाही मला त्यांचं. असं कसं झालंय? आता थोड्या वेळापूर्वीच भेटलो ना आपण. ते नाही का ती हानकी बडीव वहिनी म्हणजे गुरुला हाणला त्या. एकदम भारी जोड आहे. ऐक की थंड, हा जरा त्यांचं नाव पत्ता शोध की. शोधायला कशाला पाहिजे? नाव माझ्याकडे आहे. काय नाव माहितीये? काय नाव आहे? अब्रॅकॅडॅब्रा रणरागिणी वॉरियर्स किमया चौबळ. किमया चौबळ. सीमा घुगे. सीमा मानसी मारू. उत्कर्षा जाधव. पावनी निकम आणि वैदेही जगताप. ए बस बस बस. यातलंच कोणतरी असेल. यातलं कोणतरी असेल. आपल्याला काय अख्खं मंत्रिमंडळ नकोय. आपल्याला फक्त आपली राणी माशी पाहिजे. कारण राणी माशी एकच असत्या. काय नाव असेल त्या हानकी बडीवचं? काय नाव बरं असेल त्या हानकी बडी? काय नाव असेल बरं त्या हानकी बडीवचं? तर आपलं गोंडसकडे बघ. जर प्रेमानं बघ. काय मुलींशी मोकळेपणानं बोलायला ना असं गोल्डस रूपच पाहिजे. ए गोल्डस, तू तेजासाठी काय पण करायला तयार आहेस ना? तेजादा तयारीला लागतो. ए गोल्डस चल. हानकी बडीव